नमस्कार मंडळी. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की मी आली होती भायखळ्याला राणीची बाग बघण्यासाठी. माझी इच्छा होती की मला टायगर बघायचा होता आणि फायनली माझी इच्छा पूर्ण झाली. मला टायगर बघायला भेटला आणि मला इथे एवढी छानशी जागा भेटली होती की मला तिथून त्याला छान शूटही करता आलं आणि खूप छान बघताही आलं. टायगर बघून झालं होतं, मग ठरवलं की जरा बाकीचे जे प्राणी आहेत त्यांनाही बघूया. मग आम्ही आलो होतो तरस आणि बिबट्या बघण्यासाठी. तरस तर आम्हाला काही दिसला नाही तिथे, पण आम्ही बिबट्या बघितला. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला 2 बिबट्या बघायला मिळाले. एक छोटं पिल्लू होतं बिबट्याचं आणि एक मोठा बिबट्या होता. छोटावाला जो बिबट्या होता तो थोडासा घाबरलेला होता, कारण की लोकांची गर्दीच एवढी होती. कसं तरी त्या गर्दीतनं आम्हीही बाहेर पडलो आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो पेंग्विन बघण्यासाठी. आणि काय छान छान पेंग्विन होते, म्हणजे एवढी छान क्यूट, दुरूनच खूप भारी वाटत होते. आम्हाला पेंग्विन फक्त 10 मिनिटच बघायला मिळाले, कारण की राणीची बाग बंद होण्याचा टायमिंग 6 वाजेचा आहे आणि 6 वाजायला आलेले होते. राणीच्या बागेमध्ये म्युझियम पण आहे, पण टाईम कमी असल्यामुळे आम्हाला त्याला एक्सप्लोअर करताच आलं नाही, कारण की ते बंद झालं होतं आम्ही जाईपर्यंत. पण नेक्स्ट टाईम एक्सप्लोअर करूया आणि यासोबतच आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.